निदा खानला अटक झाल्यानंतरही इम्तियाज जलील यांच्याकडून पाठराखण, फक्त आरोप, मात्र निदा दहशतवादी नाही, जलील यांची प्रतिक्रिया. निदा खानला एमआयएमनंच लपवल्याची अधिकृत माहिती, संजय शिरसाट यांची एबीपी माझावरती प्रतिक्रिया. तर पालकमंत्री मुद्दाम राजकारण करतात, जलील यांचा पलटवार. संभाजीनगरमध्ये निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी दिला आसरा. नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल, मतीन पटेल यांची चौकशी. पायधुरीमधल्या त्या 14 जणांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधानं. कलिंगड आणि बसेरामध्ये आढळलं झिंक फॉस्फाईड. घरामधून उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि स्प्रे देखील जप्त. पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग. अमित शहांच्या उपस्थितीमध्ये कोलकात्यामध्ये भाजपची बैठक. सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार. तमिळनाडूमध्ये थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अद्यापही कायम. काँग्रेसनंतर इंडिया आघाडीमधले माकप, भाकप आणि बीसीकेनीही पाठिंब्याच्या विचारात. आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका. काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार. पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार. केसी वेणुगोपाल मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 92% विद्यार्थी उत्तीर्ण. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निकाल 2% घटला. मुलांपेक्षा 6% जास्त मुली उत्तीर्ण. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. सातारा, रायगडमध्ये घरांचे छप्परही उडाले, तर बुलडाण्यामध्ये कांद्याचं नुकसान. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आपण बघूयात. इम्तियाज जलील यांच्या घरी सध्या पोलीस दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे. अगदी काही वेळापूर्वी इम्तियाज जलील यांनी निदा खानच्या प्रकरणामध्ये माध्यमांसोबत संवाद साधलेला होता आणि आता इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल झाल्याची माहिती मिळते आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे हे काही अधिकारी सध्या इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचलेले आहेत. त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. संभाजीनगरमधली ही महत्त्वाची अपडेट आपण घेतोय. कृष्णा केंडे यांच्याकडून याविषयीची अधिकची माहिती जाणून घेऊयात आपण. कृष्णा, निदा खानच्या प्रकरणामध्ये एमआयएमच्या नगरसेवकाचंच नाव आलं आणि त्यानेच या ठिकाणी मदत केल्याचं देखील समोर आलं. या प्रकरणानंतर आता पोलीस इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि क्राईम आर्थिक गुन्हे शाखेचे एक PI या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि आतमध्ये दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस दाखल झालेत असं आपल्याला निश्चित म्हणावं लागेल. या आता खरोखरच या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा काही सहभाग आहे का, जसा आरोप पालकमंत्र्यांनी केला किंवा इतर अन्यांनी केला, याच्या अनुषंगानं पोलीस तपास करतील का हे पाहणं देखील महत्वाचं आहे. मात्र आताची अपडेट अशीच आहे की PI आर्थिक गुन्हे शाखेचे हे इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि याची पोलीस येणार असल्याची माहिती खुद्द इम्तियाज जलील यांनीच या ठिकाणी दिलेली आहे. बरं कृष्णा, मात्र अगदी काही वेळापूर्वी जेव्हा जलील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता तेव्हा त्यांनी असंही म्हटलं होतं की निदा खानवरती फक्त आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत, ती काही दहशतवादी नाही आहे आणि अशा पद्धतीचं लंगडं समर्थन एका अर्थे केलं जात होतं. त्यांची ती प्रतिक्रिया होती की अशा पद्धतीचे आरोप त्या निदा खानवरती आहेत. निश्चितच नगरसेवकच या सगळ्या प्रकरणामध्ये असल्यानं
त्यांच्यासमोर दुसरा कुठला पर्याय देखील नव्हता की समर्थन करायचं. आणि खास करून आपण पाहिलं तर हे जे नगरसेवक आहेत मतीन पटेल, हे कुणाच्या विरोधात निवडून आले तर इम्तियाज जलील यांच्यावर ज्यांनी हल्ला केलेला होता त्यांच्या विरोधात हे निवडून आलेत. आपण तो हल्ला बघितलेला होता. केवळ मतीनच नाही तर त्यांच्या बहीण देखील त्याच प्रभागातून होत्या. दोघंही बहीण भाऊ तिथून निवडून आलेले आहेत. त्यामुळे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात मतीन पटेल इम्तियाज जलील यांचे. आणि त्यामुळे त्यांचा सहभाग या सगळ्या प्रकरणात निघाल्यानं त्यांच्यासमोर समर्थन करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काही कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यासाठी एक अपडेट आपण सांगितली पाहिजे की मतीनचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय आणि त्या अनुषंगानं त्याचे कुठे धागेदोरे लागतात का हे देखील तपासलं जाईल आणि त्यात कुठे संबंध येतो का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. बरं, कृष्णा, मतीन पटेल यांची देखील सध्या चौकशी सुरू असल्याचं कळतंय आणि काय नेमके त्यांच्या चौकशीमधले अपडेट्स आहेत? नाही, पोलिसांनी काल हे सगळं प्रकरण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस नाशिक पोलिसांना माहिती होती की मतीन पटेलच्या संपर्कात ते आहेत आणि मतीन पटेलनेच या ठिकाणी लपण्यासाठी मदत केलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला म्हणजे संभाजीनगर पोलिसांनी दुसरंच कारण सांगून मतीन पटेलला पोलीस आयुक्त कार्यालयात बोलवलं, त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. मग आई वडील सोबत आहेत असं सांगितलं आणि त्यानंतर काही वेळाने होय त्यांनी कबुली दिली आणि त्याला सोबत घेऊनच पोलिसांनी ही सगळी कारवाई केली. आता त्याला आरोपी केलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस पोहोचलेले आहेत आणि आता इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस पोहोचलेत आणि प्रकरणाची चौकशी करतात का हे पाहणं महत्वाचं. अगदी. कृष्णा, या संदर्भातले आणखी काही अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे मतीन पटेल आणि निदा खान, ज्या पद्धतीने मतीन पटेल यांनी निदा खानला आसरा दिला तर तिचा नेमका तिच्यासोबतचा संपर्क नेमका कसा साधला गेला होता याविषयी काही कळू शकलेलं आहे का? नाही, या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र यातून जे आरोप इम्तियाज जलील यांच्यावरती होत आहेत की इम्तियाज जलील हे निदा खानचं समर्थन करतात. त्यानंतर त्यांचाच नगरसेवक आसरा देतो. तोच नगरसेवक अत्यंत निकटवर्तीय इम्तियाज जलील यांचा ओळखला जातो आणि त्यामुळे हे सगळे कुठले धागेदोरे आहेत का आणि ज्यावेळेस या फोन जप्त केलेला आहे पोलिसांनी त्यामधनं तांत्रिक पुरावे काही बाहेर येत आहेत का त्या अनुषंगानं पाहणं महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तांत्रिक पुरावे बाहेर येतील त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाची उकल झालेली असेल. बरं, कृष्णा, हे आर्थिक गुन्हे शाखेचे PI आहेत संभाजी पवार, मला वाटतं, जे आता जलील यांच्या घरी पोहोचलेत ते. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून नेमकी काय पद्धतीने चौकशी होऊ शकते या प्रकरणाची? नाही, निश्चित आपण पाहतोय की आपण यांच्याशी आर्थिक गुन्हे शाखेचे PI आपल्यासोबत आलेले आहेत. आपण त्यांच्याशीच या ठिकाणी संवाद साधूया. बरं. नाही, तुम्ही पोहोचलेले आज काय कारण होतं, नेमकं कशासाठी पोहोचलेलं होता? मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी आलेलो होतो. मी कुठल्याही प्रशासकीय कामासाठी आलेलो नव्हतो. पोलीसची गाडी आता मी वैयक्तिक कामासाठी नाही, माझ्यावर काही जबाबदारी नाही. मला ते प्रकरण माहीत पण नाही कुठलं काय आहे ते. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलेलो होतो. पोलीस अधिकची माहिती देत नाहीत, व्यक्तिगत कारणासाठी आलोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात काही चौकशी होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. आत्ता पोलीस बाहेर या ठिकाणी पडलेले आहेत आणि आपण पाहतो आहोत की या सगळ्या प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ठीक आहे कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी. तर इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस पोहोचलेले होते. इम्तियाज जलील यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिलेली होती. मात्र पोलीस आता इम्तियाज जलील यांच्या घरामधून बाहेर पडलेले आहेत. वैयक्तिक कारणासाठी मी त्यांना भेटलो अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. या संदर्भातली पुढची एक मोठी बातमी आहे. निदा खान हिला थोड्याच वेळामध्ये आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. जेव्हापासून हे प्रकरण समोर आलेलं होतं तेव्हापासून निदा खान फरार होती आणि त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये तिला हजर केलं जाईल. अर्थातच या सगळ्या प्रकरणामधले धागेदोरे आणखी काय सापडणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद होतो, पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे का, हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे.
तर TCSच्या प्रकरणामधली आरोपी निदा खान ही 2 महिन्यांची गरोदर आहे. ताब्यात घेतल्याच्या नंतर निदा खान हिची UPT म्हणजेच युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे. या टेस्टमध्ये निदा खान ही गरोदर असल्याचं निदानही झालेलं आहे. नाशिकच्या TCS प्रकरणामधली आरोपी निदा खान हिला अटक करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात तिला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. मात्र TCSच्या प्रकरणामध्ये निदा खानवरती जेव्हा आरोप झाले तेव्हापासून ती फरार होती. तिला अखेर ताब्यात घेण्यात आलं. तिची टेस्ट देखील करण्यात आली आहे. 2 महिन्यांची ती गरोदर असल्याची माहिती मिळते आहे. तर नाशिकच्या TCS प्रकरणामधले आरोपी निदा खान हिचे आई वडील आणि मावशीची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होती आहे. तिघे देखील निदा खान सोबत राहत असल्यानं पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी केली आहे. निदा खानला मदत करणाऱ्यांची देखील SIT कडून चौकशी होणार आहे. MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरती निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. तर निदा खान हिच्याशी संबंधित तिच्या नातेवाईकांची आता पोलीस कसून चौकशी करणार आहेत. निदा खानचे आई वडील आणि तिची मावशी देखील तिच्या सोबत राहते ही माहिती पोलिसांना मिळाल्याच्या नंतर जेव्हा निदा खान हिला अटक केली गेली यानंतर तिच्या नातेवाईकांची देखील आता पोलीस चौकशी करतायत. तिघेही एकत्र राहत असल्यामुळे निदा खान विषयी अधिकची काही माहिती या नातेवाईकांकडून मिळण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. संभाजीनगरमधील MIMचा नगरसेवक मतीन पटेल यांची देखील चौकशी होतीये. निदा खान याला आसरा दिल्यामुळे मतीन पटेल यांच्यावरती आता पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे. नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांची चौकशी करायचं आता ठरवलंय. मतीन पटेल अद्याप त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आलेली नाहीये, मात्र चौकशी सुरू आहे. तर निदा खानच्या अटकेच्या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नेमकी काय माहिती दिली आपण बघूया. काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी MIMचे इम्तियाज जलील यांच्यावरती निदा खान हिला पाठीशी घातल्याचा आरोपही केलाय. यानंतर माध्यमांच्या समोर आलेल्या इम्तियाज जलील यांनी निदा खानचं लंगडं समर्थन केलं. निदा खान दहशतवादी नसून फक्त आरोप असल्याचं जलील यांनी म्हटलंय. निघालेला आहे का नॉन बेलेबल वॉलेट? एक सेकंड, मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स. दरम्यान इम्तियाज जलील यांच्यावरती झालेल्या आरोपांच्या नंतर गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांनासुद्धा माहिती आहे की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता. MIMने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे.
जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलीस ही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णय ही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? तर संजय शिरसाट यांनी आरोप केले आणि इम्तियाज जलील यांनी उत्तरं दिलेली आहेत, त्यावरती प्रत्युत्तरं दिलेली आपण बघितली. आणि या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेच्या नंतर गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ आणि सुप्रिया सुळे यांनी देखील आपापली प्रतिक्रिया नोंदवली आहे. काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे. आता त्याच्यामध्ये ज्यांनी आरोप केलाय ते मंत्री महोदय आहेत राज्याचे आणि ते स्वतः छत्रपती संभाजीनगरला वास्तव्याला आहे. त्यामुळे तिकडे काय कोणाचा याच्यात सहभाग आहे ते मला माहीत नाही आहे. परंतु सहभाग याच्यामध्ये लोकांना धर्मांतरण जबरदस्तीने करायला लावलं आहे का? तर 100% करायला लावलं आहे, कारण घटना समोर येताना दिसत आहेत आणि या सगळ्यांच्या नांग्या ठेचून करायचं काम हे मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस करतायत. मला असं वाटतं ती इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या. एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल. पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रातून जाणवते की महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि परीक्षांमधला गोंधळ हा वाढत चाललाय. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की अतिशय गंभीर विषय आहेत. आम्ही असल्या गोष्टीत कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही, कारण महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते. पाहत पुढची बातमी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधला वाद हा मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळावरती उठलाय की काय अशी शंका उपस्थित होती आहे. मराठा समाजामधल्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. उद्योगासाठी बिनव्याजी 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं. सुरुवातीला या महामंडळानं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करून मराठा समाजामधल्या तरुणांना दिलासा दिला. मात्र अलीकडे वर्षभर या योजनेमधल्या लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा हा मिळत नाहीये. त्यामुळे राज्यभरामधून मराठा समाजामधल्या तरुणांकडून तक्रारी वाढत आहेत. यामध्येच आता व्यवस्थापक आणि महामंडळाचे अध्यक्ष यांच्यामध्येच वाद असल्याचं समोर आलंय. कोल्हापूरची संख्या साधारण 23,368 ही लाभार्थी आहेत. एवढी चांगल्या पद्धतीने चाललेलं महामंडळ का मोडताय तुम्ही? कशासाठी अर्थपुरवठा तुम्ही थांबवताय? तुमच्या मनात असं पाप तर नाही ना की महाराष्ट्रातील मराठी माणूस मोठा व्हायचाच नाही आहे आणि म्हणून हे मोडून काढायची तुमच्या डोक्यात शंका आहे का? जर तुम्ही असं केलं तर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागेल आणि आम्ही तेच काम करायचं का महाराष्ट्रामध्ये, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये? आमची विनंती आहे अर्थमंत्र्यांना आणि या सरकारला, जे काही तुम्हाला अर्थपुरवठा करायचा तो ताबडतोब ह्या महामंडळात करा. चांगल्या पद्धतीने लोक काम करतात, चांगल्या पद्धतीने उद्योग त्यांचा चालू आहे. कुठंतरी मोडून पाप करू नका. तातडीनं अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाला किमान 700 कोटी रुपये तातडीनं द्यावेत, जेणेकरून जो मराठा समाजातला तरुण सैरावैरा झालेला आहे, एका बाजूला त्याला परतावा व्याज नाही आणि दुसऱ्या बाजूला नवीन कर्ज नाही, या गर्तेत अडकलेल्या तरुणांना कुठंतरी संधी मिळायची असेल, त्यांचा जरा जो काही शासनावरचा गैरविश्वास झाला तो कमी करायचा असेल तर तातडीनं शासनानं निधी द्यावा. अन्यथा बोंबमार आंदोलन शासनाच्या विरुद्ध लवकरात लवकर करणार आहोत. राजे विक्रमसिंह गाडगे बँक ह्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे. आम्ही 100 कोटीच्या वरती कर्ज दिले. हा मुद्दा बरोबर आहे. व्याज परतावा थोडं लेट आहे ही अशी माहिती आली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा विषय सांगितलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनीच खरं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच बंद असलेल्या हा महामंडळाला तेव्हा निधी देऊन पुनर्जीवित केलं होतं आणि ते कटिबद्ध आहेत. नरेंद्र पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे महामंडळ चालले आणि येत्या काळामध्ये मला खात्री आहे की हे रेग्युलराइज मुख्यमंत्री महोदय करून घेतील. 5 लाख रुपये घेतले होते, त्याच्यातले मी आतापर्यंत 3 लाख रुपये फेडत आणलेत. पण आता ह्या वर्षापासून त्यांचा व्याजाचा माझा परतावा आहे तो परतावा 4 ते 5 महिन्यापासून आलेला नाही. त्यामुळे आता इथून पुढे आम्हाला हप्ते भरताना अडचण येत आहे. हप्ते रेग्युलर आमचे आहेत पण व्याज परतावा न आल्यामुळे आम्हाला पुढे हप्ते भरायचे का नाही हे आम्हाला ते अडचणी लागलेल्या आहेत. त्यामुळं अण्णासाहेब पाटील महामंडळानं शक्यतो लवकरात लवकर आमचा व्याज परतावा पाठवून देऊन
आमचे खाते क्लिअर करावे, सहकार्य करावे. स्वतः आम्ही वेळेवर हप्ते भरतोय, पण व्याजाचा परतावा परत येऊन आलाय. त्यामुळे कसं झालंय, त्रास भरपूर व्हायला लागलाय. मग ते पैसे जोडणं आपल्याला करावं लागते ना, महिन्याला. समजा 17 तारीख आता व्याजाची आहे, भरायचा आहे, पण ते 17 तारखेला तिथे पैसे जमा करायला पाहिजे. आता आम्ही 3-3 महिन्याचं करतोय, पण आम्ही पैसे व्याज हे हप्ते भरतोय ना, पण त्यांचा व्याजाचा परतावा परत येऊन आलाय. पण ते वेळेवर यावं एवढी नंबर येईल, बाकी काय नाही. सरकार, मुख्यमंत्री या योजनेमध्ये सकारात्मक आहेत, परंतु MDला कुणी सांगितलेलं आहे, कुणाच्या बोलण्यावरती चाललेलं आहे आणि मराठा समाजाचं नुकसान करण्यासाठी भविष्यात त्याला कुठे चांगली पोस्टिंग मिळणार आहे का, त्याच्यासाठी तो मराठा समाजाचं वाटोळं करतोय का, हा प्रश्नचिन्ह आहे. वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत. आमचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेबांच्या पण लक्षात आणून दिलेलं आहे, परंतु दुर्भाग्याने अपेक्षित असणारं मला न्याय मिळत नाहीये आणि लाभार्थ्यांचं प्रचंड नुकसान ऑक्टोबर महिन्यापासून झालेले 2025 पासून ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान या वादावरती आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील भाष्य केलं आणि या सगळ्याला सरकार जबाबदार आहे याविषयी राज्यामध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील जरांगेंनी दिलाय. सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही, केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत, बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं, MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही, कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये. म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात. त्याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का, त्याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहे. आपण बघताय माझा मिड डे आणि एक मोठी बातमी आहे, कारण इंडिया आघाडीला आता धक्का लागतोय. द्रमुकने लोकसभेमध्ये काँग्रेसच्या सोबत बसण्यासाठी आता ठाम नकार दिलेला आहे आणि द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना तशा पद्धतीचं पत्र देखील देण्यात आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या नंतर आता द्रमुक पक्षाने लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि लोकसभेत काँग्रेसच्या सोबत बसायला देखील नकार दिलाय. कल्याणमध्ये 9 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य घडलेलं आहे. कराटे शिकवणाऱ्या प्रशिक्षकानं अश्लील कृत्य केल्याचा प्रकार पोलिसांनी गिरीश वाघमारे या कराटे प्रशिक्षकाला अटक केली आहे. भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये 60 वर्षाच्या वृद्ध महिलेचा विनयभंग, कंत्राटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रात्री वृद्ध महिला रुग्णालयाच्या व्हरांड्यामध्ये उभी होती, त्यावेळेला आरोपीने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे केले. आरोपीनं महिलेचा पाठलाग देखील केला आहे. नसरापूरच्या घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये देखील निषेध. शहरामध्ये विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेधाचे बॅनर्स. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, बॅनरवरती मजकूर. नागपूरमध्ये 26 वर्षाच्या विवाहित महिलेचं सावत्र मुलांना लैंगिक शोषण केलंय. आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा. अत्याचाराची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनी देखील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे. आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून शोधही सुरू आहे. जालन्याच्या वालसांगवी या गावामध्ये तरुणीवरच्या अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी मूक मोर्चा काढला. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी. गावामधल्या शेकडो नागरिक मोर्चामध्ये सहभागी. यवतमाळ शहरामध्ये 2 बेकायदेशीर देशी पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. एक मोठी बातमी आपण बघूयात. विजयच्या TVKला आणखी एका पक्षाने आता समर्थन दिलेलं आहे. तमिळनाडूमधल्या या सगळ्या घडामोडी आपण बघतोय आणि तमिळनाडूमध्ये माकपने TVKला आता पाठिंबा दिलेला आहे. माकपच्या 2 आमदारांच्या पाठिंब्यानंतर TVKकडे सध्या 114चं संख्याबळ राहिलेलं आहे. त्यामुळे विजयने सत्ता स्थापनेचा दावा केलेला होता, त्याला आणखी कोण कोण सोबत देणार हे बघणं महत्त्वाचं राहील. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूरमध्ये मोहोळ ते वळसंग या 742 कोटी रुपयांच्या महामार्गावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद. प्रणिती शिंदे DPCच्या निधीसाठी उपोषण करतात आणि 700-800 कोटींचा निधी आणल्याचा दिंडोरा पिटवतात. अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची टीका. मी पोस्ट केल्यानंतर प्रणिती शिंदेला कळत होतं, माहिती नव्हतं.
आणि प्रणिती शिंदेंनी DPRची काम प्रोसेस पुढे गेल्यावर DPRची वर्क ऑर्डर निघाल्यावर त्यांना कुठून तर कोडकून लागली की हे काम होणार आहे. तुम्ही बघितलं तर डेट तुमच्या लक्षात येईल की DPRच्या वर्क ऑर्डर झाल्यानंतर प्रणिती शिंदेचं निवेदन गडकरी साहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळं श्रेयवादासाठी प्रणिती शिंदे धडपडत आहेत, आम्ही बिलकुल नाही. माननीय आमदार बापू असतील, मी असतील, आम्ही दोघांनाही हा प्रश्न लावून धरला, वारंवार विनंती केली आणि आमच्या मागणीला यश आलं. सिंधुदुर्गामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. कणकवलीसह जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सत्तेत असणं गरजेचं असल्यामुळे ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. धोरणात्मक जे निर्णय आहे या निर्णयावर त्या ठिकाणी सत्तेची गरज त्या ठिकाणी लागते, तरच कुठेतरी जनतेवरचा अन्याय जो आहे तो अन्याय त्या ठिकाणी दूर होणार आहे. आणि म्हणून माझा प्रयत्न हा राहणार आहे की माझ्या ताकदीनं, माझ्या ताकदीवर जेवढं काम करता येईल तेवढं तो न्याय मी तर देणारच आहे. पण त्याला जर सत्तेची त्या ठिकाणी ताकद मिळाली तर हे प्रश्न तातडीनं त्या ठिकाणी निकाली लावू. याबाबत अनेक नेत्यांशी त्या ठिकाणी माझी चर्चा सुरू आहे आणि याबाबत काय निर्णय करायचा हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरात लवकर याबाबतची भूमिका मी त्या ठिकाणी स्पष्ट करेन. पायदुरीमधल्या डेकोडिया कुटुंबांच्या घरामध्ये उंदीर मारण्याचं औषध सापडलंय. उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि स्प्रे देखील घरामधून जप्त करण्यात आले, तर वड्यांचं पाकिट सीलबंद अवस्थेमध्ये असून स्प्रेचा वापर झाल्याचं समोर आलंय. विरारमधल्या बहुप्रतीक्षित दारंगी उड्डाणपूल आजपासून नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन. 6 वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम रखडलं होतं. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नालेसफाई अर्धवट असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. ठाकरे सेनेचे महानगर संघटक महेश कदम यांचं नाल्यामध्ये उतरून अनोखं आंदोलन. नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस चालकाला रिक्षा चालकानं मारहाण केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड डेपोच्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. रिक्षा चालकावरती कारवाईची देखील मागणी. यवतमाळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामामुळे नागरिकांची मोठी कसरत होती आहे. पाईपलाईन बुजवल्यानंतर रस्ता पूर्णपणे तयार न केल्यामुळे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले. शासनाच्या अध्यादेशाची होळी. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा. भविष्यामध्ये संघर्ष तीव्र होण्याची देखील शक्यता. मालेगाव महानगरपालिकेकडून शहरामध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. पावसाळ्यामध्ये शहरात पाणी साचू नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना. प्रत्येक प्रभागासाठी 25 कर्मचारी, 5 ट्रॅक्टर आणि 2 JCB यंत्रसामग्री उपलब्ध. मुंबई महानगरपालिकेमधील प्रमुख रुग्णालयामध्ये हाऊसकीपिंग टेंडरमध्ये घोटाळा. तब्बल 45 कोटी रुपयांचा घोटाळा. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचं महापालिका आयुक्तांना पत्र. त्याला काही क्लिनिंग मटेरियल लागणार नाही, तर मग काय जादूची छडी फिरवून तो सर्व साफसफाई ठेवणार आहे का? हे सर्व लूट आहे. ही लूट बंद झाली पाहिजे आणि या लूटामध्ये जे अधिकारी संलग्न आहेत त्यांच्यावरतीही चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही मागणी मी केलेली आहे. TCSच्या प्रकरणामधील महिला आरोपी निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती आहे. ताब्यात घेतल्याच्या नंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट देखील करण्यात आली. TCSच्या प्रकरणामधील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात. शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता. MIMने केलेलं सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. निदा खान संभाजीनगरमध्ये कशी काय लपून बसली? कोणाच्या आशीर्वादानं निदा खान संभाजीनगरमध्ये राहत होती? या सगळ्याची SIT चौकशी करा. संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या. हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आलं पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं
या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असतात. आरोप केले तरीही लगेच तुम्ही दोषी होत नाही. निदा खानच्या संदर्भात आरोपांच्या नंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. तर निदा खान दहशतवादी नाही, निदा खानची इम्तियाज जलील यांच्याकडून पाठराखण. इम्तियाज जलील यांनी निदा खानला समर्थन दिलं होतं. पोलिसांनी याचा तपास करावा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. तर निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणं हे नगरसेवकाचं पाठबळ असल्याचा देखील पडळकरांचा आरोप. काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव परिसरामधल्या कैसर कॉलनीमधल्या एका घरामध्ये राहत होती. कुटुंबियांसह निदा खान घरामध्ये लपून बसली होती. गेल्या 20 दिवसांपासून ती फरार आहे. कोर्टानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला. नाशिक रोड पोलिसांकडून निदा खानची प्राथमिक चौकशी. पोलिसांनी तिच्याकडून 2 स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे देखील जप्त केले. मोबाईलमधून तपास करण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पंढरपूरमधल्या मनोहर भोसले याच्या अडचणी आता वाढणार आहेत. घोटी इथल्या आश्रमासाठी चोरीची वीज वापरल्याचं समोर आलंय. वीज वितरण विभागानं कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला. दंडासह 28 लाखांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली. पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल झालाय. तळकोकणामध्ये पुन्हा एकदा ओमकार हत्तीचा धुमाकूळ. सिंधुदुर्गामधल्या सावंतवाडीमध्ये भालावल गावामध्ये हत्तीनं वाहनांची तोडफोड केली आहे. ओमकार हत्तीच्या वावरामुळे भालावल परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. रत्नागिरी शहरामध्ये गवा आणि रेड्यांची दहशत. भाटेसागरी महामार्गावरती गवा आणि रेड्याचं दर्शन होत आहे. गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण हटावची मोहीम सध्या सुरू आहे आणि भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर संस्थान आणि नगर परिषदेची संयुक्त कारवाई. शहरामधल्या प्रमुख मार्ग हे अतिक्रमण मुक्त केले जात आहेत. रायगडमध्ये जलजीवन योजनांचा बोजवारा. गावं पाण्याने तहानलेलीच आहेत. पाझर तलाव देखील आटून गेले आहेत. पाण्याची टाकी पूर्ण आहे, मात्र अर्धवट स्थितीमध्ये असलेल्या योजनेमुळे ऐन उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांची तारांबळ. हिंगोली जिल्ह्यामधल्या भोसी गावामध्ये भीषण पाण्याची टंचाई. पाणी घेण्यासाठी विहिरींवरती महिलांची गर्दी होतीये. जलजीवन योजनेसाठी 1.5 कोटी रुपये खर्चूनही पाणीच मिळत नाहीये. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय. वाशिमच्या ग्रामीण भागामध्ये देखील पाण्याची टंचाई आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या खडकी लघु प्रकल्प कोरडा पडलाय. उन्हामुळे परिसरामधलं पाण्याची पातळी खालावली, त्यामुळे लघु प्रकल्प कोरडा. नाशिक जिल्ह्यामधल्या येवला लासलगाव परिसरामध्ये उन्हाळी कांदा काढणीला वेग. मात्र मजुरांचा मोठा तुटवडा. मजूर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबामधील महिला आणि ज्येष्ठ नागरिक सोबतच लहान मुलांचा देखील काढणीच्या कामामध्ये सहभाग. बुलढाण्यामध्ये आखाती युद्ध. वाढतं तापमान आणि अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे पश्चिम विदर्भामधील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रामधून ठेकेदाराकडून बेसुमार वाळूचं उत्खनन. जिल्हाधिकाऱ्याच्या 11 ठेकेदारांना नोटिसा. मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या नोटिसांना ठेकेदार जुमानायला तयार नाहीत. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यामधल्या मुंडीपार पुतळी या मार्गावरती अस्वलाचं दर्शन झालंय. रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी हा व्हिडिओ चित्रित केला. जंगलामध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांनी सतर्क राहण्याचं वन विभागाचं आवाहन. यवतमाळच्या वणी तालुक्यामधल्या पळसोनी इथे बनावट बीटी बियाण्यांचं पाकिट जप्त करण्यात आलं. एकाला अटक झाली आहे. कृषी विभागानं ही कारवाई केली. शासनाने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री सुरू होती. मनमाड, धुळे, इंदूर रेल्वे मार्गावरच्या शेतकऱ्यांना 2013च्या कायद्यानुसार मोबदला. महसूल मंत्र्यांचा निर्णय. पहिल्या टप्प्यामधील बोरविहीर, नरडाणा या कामासाठी जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. रेल्वे मार्गाचं काम अधिक वेगानं सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यामधल्या पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर गैरहजर आहेत. रुग्णांवरची तात्काळ बसण्याची वेळ आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची देखील रुग्णांची मागणी आहे. पुण्यामधील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित हे काळाच्या पडद्याआड.
KPIT टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष रवी पंडित यांचं निधन झालंय. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि एक मोठी बातमी बघूयात. नाशिकच्या TCS प्रकरणामधली ही अपडेट येते. शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे 11 मे पर्यंत न्यायालयानं या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावलेली आहे. नाशिकच्या TCS प्रकरणामधले काही अपडेट्स आपण जाणून घेतोय. एकीकडे निदा खान हिला लवकरच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याच वेळेला TCSच्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या दोघांना देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 5 दिवस आता या प्रकरणाचा पोलीस कसून तपास देखील करतील. 11 मे पर्यंत या दोघांनाही पोलीस कोठडी असणार आहे. तर नाशिकच्या TCS मधल्या धर्मांतराचं प्रकरण सोबतच आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये 2 आरोपींना आता 5 दिवसांची पोलीस कोठडी असेल. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये विजय मिळवल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. खासदार संजय राऊतांचा दावा. उद्या ग्रामपंचायत जिंकल्याच्या नंतर देखील मोदींचं अभिनंदन करतील का? संजय राऊत यांचा सवाल. डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल. आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज? मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं. कशा करता? आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करताय. काय खेळ चाललाय? काय गंमत चालली आहे सगळी? तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण दिलं पाहिजे. खासदार संजय राऊत यांचं मत. राज्यपाल आर्लेकर यांनी 108 जागा जिंकणाऱ्या TVK पक्षाला निमंत्रण द्यावं. तमिळनाडूमध्ये लोकभावनेचा कायम अपमान केला जात असल्याचा राऊतांचा आरोप आहे. 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आहेत तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे. बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडा सुद्धा पार करता आलेला नाही. आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे. पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ संपताच राज्यपालांकडून संपूर्ण मंत्रिमंडळ विसर्जित. त्यामुळे ममता बॅनर्जी आता मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्याच्या नंतर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली होती. तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या प्रेमामध्ये अडकली पोलीस अधिकारी. मध्य प्रदेशामधल्या सतना सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या धर्मेंद्र सोबत महिला पोलीस अधिकाऱ्याने लग्न केलंय. सतना सेंट्रल जेलच्या सहाय्यक अधीक्षक फिरोज खातून यांनी लग्न केलं. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधला तणाव कमी करण्याच्या दिशेनं महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी अमेरिकेमधल्या वॉशिंग्टन DC इथे नव्याने चर्चेसाठी भेटणार आहेत. 14 आणि 15 मे रोजी या चर्चा होण्याची शक्यता आहे. इराणच्या वृत्तसंस्थेनं गुरुवारी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील MSC फ्रान्सिस्का आणि आणखी एका जहाजाचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला. या दोन्ही जहाजांवरती 22 एप्रिलला इराणच्या निमलष्करी रिव्होल्युशनरी गार्ड्सनी हल्ला देखील केला होता आणि त्या दोन्ही जहाजांना इराणी सागरी हद्दीमध्ये आणण्यातही आलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या माहितीनुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनी हजारो जहाजं ही अडकून अद्यापही पडलेली आहेत आणि अंदाजे 1500 जहाजं आणि 20,000 कर्मचारी या ठिकाणी अडकून पडल्यात. IMOचे महासचिव आर्सेनियो डोमिंगेज यांनी पनामामध्ये एक जी परिषद झाली या परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे. रशियानं एका रात्रीमध्ये युक्रेनचे तब्बल 347 ड्रोन पाडलेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं हा दावा केलाय. ड्रोन मॉस्कोसह 20हून अधिक रशियन भागांवरती पडणार होते.
ड्रोन नष्ट केल्यामुळे काही भागांचं नुकसान देखील झालेलं आहे. काही सविस्तर घडामोडी बघूया. समग्र शिक्षा अभियानामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय. गेल्या 20 वर्षांपासून अन्याय होत असल्याचा आरोपही करण्यात आला. शासन सेवेमध्ये कायम करा ही प्रमुख मागणी या आंदोलकांनी केली आहे. 1 मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. मात्र शासन दखल घेत नसल्यामुळे आता अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी. 6वा दिवस आहे तरी देखील आमच्याकडे कोणीच शासनाचा प्रतिनिधी आलेला नाही किंवा आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही सर्व स्त्रियांनी हा निर्णय घेतला की आपण आता मुंडन करायचं. आणि काल मग आम्ही काही महिला इथं राहिलो आणि काही महिलांना जिल्हा लेवलला मुंडनाचा इशारा देऊन जिल्हा लेवलला मुंडन करा म्हणून पाठवलेलं आहे. कारण इतक्या दिवस इथं थांबून एवढे हाल होत आहेत आमचे. 61 दिवसापासून मुंबईसारख्या शहरात आम्ही राहतोय तरी देखील शासन आमची दखल घेत नाही. म्हणून आम्हाला नाईलाजास्तव तो निर्णय घ्यावा लागला मुंडनाचा. आमचं वय संपलेलं आहे, उमेदीचं वय संपलेलं आहे आणि कुणाच्या सेवा म्हणजे सेवा समाप्ती कुणाची 15 दिवसावर कुणाची महिन्यावर अशा पद्धतीने आलेलं आहे. 31 मार्चला आमचे 25 लोक रिटायर झाले, 1 पैसाही शासनाचा मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये 58 वर्षानंतर शासनाचा एकही पैसा मिळणार नाही. मग आम्ही आमचं कुटुंब आहे ते कोणत्या पद्धतीनं काय आमचे हाल असतील हे आमच्या डोळ्यासमोर चित्र असल्यामुळं आम्ही या ठिकाणी उद्विग्न होऊन या ठिकाणी अगदी सगळे आमचं कुटुंब महाराष्ट्रातले अगदी डिप्रेशनमध्ये आहेत. आपल्या सभेमध्ये आम्हाला जे एक न्यायिक मागणी आहे जी आमची शासन सेवेत समावून घ्यावं त्यासाठी त्या सभेचा जे काही निर्णायक भूमिका राहील ही भूमिका आमच्या प्रति सकारात्मक राहावं ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यामध्ये कुठे आमची नकारात्मक आम्हाला तो रिझल्ट येऊ नये. अन्यथा आमचे जे तुर्तास जे मुंडन आंदोलन थांबवलेलं आहे महिलांचं हे आम्ही पुन्हा देण्याचा शासनाला इशारा देईल. राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत हे काही नव्यानं सांगण्याची आता गरज उरलेली नाहीये. कारण रोजच अत्याचाराच्या नव्या घटना समोर येत आहेत. कल्याणमध्ये देखील अशीच एक चीड आणणारी घटना घडली. कराटे शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने 9 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केलंय. पोलिसांनी गिरीश वाघमारे या कराटे प्रशिक्षकाला बेड्या ठोकल्या. मुलींना स्वतःचं संरक्षण कसं करायचं याचे धडे देणाराच आता भक्षक ठरलाय. या घटनेमुळे समाजामध्ये संतापाची लाट आहे. तळकोकणामध्ये ओमकार हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि या हत्तीने मध्यरात्री 2 वाजता घरासमोर उभ्या असणाऱ्या 4 चाकी गाड्यांच्या काचाही फोडल्या. सावंतवाडी तालुक्यामधल्या भालावल गावातली ही घटना आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. ओमकार हत्तीच्या वावरामुळे भालावल परिसरामध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे. ओमकार हत्ती गोवा फिरून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय आणि नुकसान करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.